श्री स्वामी समर्थ. तिसरा ऑप्शन आहे फिक्स्ड इन्कम. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने फिक्स्ड डिपॉझिट आपण बँकेमध्ये करू शकतो. गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत, PPF आहे, सुकन्या योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून एक ठराविक इंटरेस्ट रेटने आपल्याला पैसे मिळतात. त्याला काही ठराविक लॉकिंग पिरियड असतो, म्हणजे त्या काळानंतरच तुम्ही हे पैसे काढू शकता. तसंच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पण ठराविक मुदतीसाठी तुम्ही FDच करू शकता वेगवेगळ्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकेचे कॉर्पोरेट बॉन्ड्स तुम्ही घेऊ शकता. त्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करून तुम्हाला एक फिक्स इंटरेस्ट मिळू शकतो. प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये सगळ्यात सेफ मानलं जाणारं इन्व्हेस्टमेंटचा प्रकार आहे तो आहे की बाबा आपल्याकडे जे काय आहे ते आपण FD करून बँकेमध्ये ठेवूया. पण हल्ली आता आपण पाहतोय की FDचे पण रिटर्न्स ठराविक मर्यादेपर्यंतच जाऊ शकतात, त्याच्यापुढे नाही. त्याच्यामुळं इन्फ्लेशन पण तेवढं वाढत असेल आणि FDचे पण रेट तेवढे असतील तर कुठेतरी आपल्याला तो तोटाच आहे. कारण की आपल्याला जे काही व्याज मिळतं ते जर ठराविक किमतीच्या वर गेलं तर त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याला टॅक्स द्यावा लागतो, TDS त्याच्यावर द्यावा लागतो. त्याच्यामुळं हे टॅक्स तुमच्या FDच्या जे काही व्याज मिळतं तुम्हाला त्याच्यातून टॅक्स डिडक्ट झाला आणि तो जर तुमच्या इन्फ्लेशन म्हणजे महागाई ज्या पद्धतीने ज्या रेटने वाढते त्याला जर बीट नाही केलं त्या व्याजाने, तर कुठेतरी तुम्ही जे बँकेमध्ये फिक्स इन्कम FD केलेली आहे त्या पैशाचं अवमूल्यन होतं. जरी ते पैसे वाढत चाललेले असतील तर त्या पैशाचं मूल्य कमी कमी होत जातं. फॉर एक्झाम्पल, आज रोजीचे 10,000 रुपये माझ्या खिशात असतील, ज्या 10,000मध्ये मी ज्या गोष्टी आज घेऊ शकतो, 10 वर्षांनी त्या कदाचित घेण्यासाठी मला 1,00,000 रुपये लागतील. कारण की महागाई तेवढी वाढलेली असेल, किंवा 50,000 लागतील. एक्झाम्पल देतोय मी. त्याच्यामुळं पैशाचं हे डिव्हॅल्युएशन होत राहतं वेळेच्या अंतराने. त्याच्यामुळं तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती त्या इन्फ्लेशनवर मात करणारी असावी, तर आणि तरच कुठेतरी तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. त्यामुळे फिक्स इन्कम जे आहे त्याच्यामध्ये FD आहे, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, बॉन्ड्स आहेत, अशामध्ये गुंतवणूक करून नक्कीच आपण आपली वेल्थ इन्क्रीज करू शकतो. पण मोबदला योग्य प्रमाणात मिळाला तर आणि तरच. पुढचं ॲसेट आहे गुंतवणुकीचं ते आहे इक्विटी मार्केट, जे की सध्या खूप आकर्षित करणारं असं मार्केट आहे. पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते मार्ग आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करण्याचे. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.